राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गोष्टींसोबतच शिक्षण ही सुद्धा मूलभूत गरज बनली आहे। दैनंदिन जीवनातील सर्व गोष्टी योग्यरित्या आत्मसात करण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं आहेच। शिक्षण न घेता विद्वान बनणाऱ्यांची संख्या फार मोठी होते आहे, त्यामुळे त्यांचा दृश्य परिणाम समाजाला भोगावा लागतो आहे। त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं काळाची गरज बनलेली आहे आणि याकरिता मुलांनी आत्तापासूनच योग्य शिक्षण घेऊन विद्वान बनलं पाहिजे, असं मत थोर विचारवंत आणि यशस्वी उद्योजिका सौ अनिता गभाले यांनी सहारा फाउंडेशनच्या वतीने इयत्ता 10वी-12वी उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींचा प्रेरणा सन्मान गौरव कार्यक्रमात त्या बोलत होत्या आणि त्या पुढे म्हणाल्या की जीवनामध्ये शिक्षण एक महत्त्वाचा घटक असून या माध्यमातून काय योग्य काय अयोग्य हे समजलं जातं, तसेच समाजामध्ये प्रतिष्ठा मानसन्मान मिळतो, यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं आहेच। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशभक्त रत्नप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन PM पाटील हे होते। ते आपल्या भाषणामध्ये म्हणाले की आजच्या पिढीने शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे। शिक्षण ही मूलभूत गरज बनलेली आहे। शिक्षण योग्य असेल तर आपण जीवनात योग्य प्रकारे जगू शकतो आणि इतरांना चांगल्या पद्धतीनं जगण्याचे मार्गदर्शन करू शकतो। तसेच सहारा फाउंडेशन गेली 15 वर्ष सातत्यानं सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शालेय मार्गदर्शन तसेच त्यांना लागणाऱ्या शालेय वस्तू देऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली जाते, हे कौतुकास्पद आहे, असेही PM पाटील यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्र शासनाचे लाडकी बहीण योजना हातकणंगले तालुक्याचे अध्यक्ष अविनाश बनगे यांनी सामाजिक आणि इतर क्षेत्रामध्ये काम करत असताना सातत्य ठेवून सहारा फाउंडेशन आणि सामाजिक बांधिलकी जोपासत आहे। त्यांचे कार्य हे शासन दरबारी नोंद घेण्यासारखं आहे। येणाऱ्या काळात शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार मेळावा घेऊन रिकाम्या हाताला काम देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। यावेळी माननीय सभापती सौ रेश्मा सनदी, माजी सरपंच मधुकर मनेरे, उपसरपंच सुधीर लिगाडी यांची भाषणे झाली। या कार्यक्रमास कबनूर ग्रामपंचायत सदस्य सौ वैशाली कदम, सदस्य समीर जमादार, सौ शकिला मुजावर, सौ शबाना शेख, नसरुद्दीन सनदी, प्रकाश केनी, सतीश चव्हाण, गौस बागशाही, राजू मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते। स्वागत आणि प्रास्ताविक सहारा फाउंडेशनचे संस्थापक श्री पापालाल सनदी, सूत्रसंचालक उमेश जाधव, आभार विजय देसाई यांनी मांडले। एवढा मोठा कार्यक्रम तो सगळ्या कार्यक्रमात असतो। पत्रकार परिषद असू दे, गावातला पोलीस मित्र असू दे, गावातला कुठलाही कार्यक्रम असू दे, पापा हिरियरनं भाग घेतो। आमच्या ग्रामपंचायतीमध्ये येतो। जो कार्यक्रम झाला त्या पुरस्काराच्या कार्यक्रम मी बाहेर होतो, पण त्यांनी माझा पुरस्कार ऐकून मला घरी पोच केला। त्यांचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे। सतत हसतमुख पोलिटिशियनच्या आमच्या हातकणंगलेच्या कार्यक्रमामध्ये विविध माध्यमांतून त्यांनी आपली छबी उमटवली आहे। आपल्या उत्पन्नातला स्तोत्र खर्चून समाजकार्य करणं हा फार मोठा मनाचा माणूस लागतोय। आणि मी त्यांना आता विचारलं की पापा हे फंडिंग कसं करताय, तर ते बोलले आमच्या सगळ्या मित्रबांधवांच्या हे सगळं किशोर नसतोय, कारण राजकीय माणसाला कुठं जास्त देणगी